गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. आपण गेल्या 25 मिनिटापासून काय केलं तर आपण मेडिटेशन केलं. मेडिटेशन म्हणजे काय? मेडिटेशन म्हणजे स्वतःचं आत्मपरीक्षण. मी कोण आहे? मी म्हणजे शरीर आहे का? जर मी म्हणजे शरीर असेल तर मी असं म्हणतो की हा हात माझा, हा पाय माझा, हा डोळा माझा, हा कान माझा. मी असं नाही म्हणत की हात म्हणजे मी आहे, हा पाय म्हणजे मी आहे, हा डोळा म्हणजे मी आहे, कान म्हणजे मी आहे. नाही, हे शरीर माझं आहे, हे मन माझं आहे. मग माझ्यासारखा शास्त्रोक्त विचार करणारा व्यक्ती स्वतःलाच प्रश्न विचारतो, मग हा मी कोण आहे? मी कोण आहे हा प्रश्न ज्याला पडतो त्याचा आध्यात्मिक प्रवास सुरू होतो. दिस इज द बिगिनिंग. आणि माझ्या सद्गुरूच्या कृपेने माझा हा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला, कारण माझ्या सद्गुरूने मला प्रवृत्त केलं मी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी. सायंटिफिक पद्धत आहे. स्पिरिच्युअलिटी इज अ प्युअर सायन्स. इट इज सायन्स बियॉन्ड सायन्स. जे तुम्ही आजूबाजूचं जे शिकतात, दुर्दैवाने आत्ताची शिक्षण पद्धती आपल्या बरोबर टीचर आहेत, अनेक विद्यार्थ्यांना शिकवण्याचा तुम्हाला अनुभव आहे, पण मी अतिशय खेदपूर्वक सांगतो की आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये स्पिरिच्युअलिटीला शून्य महत्व आहे. आता कुठेतरी लोकांनी नीतिमूल्यांचे तास ऍड केलेले आहेत म्हणे, असं मी ऐकलं. आमच्या वेळेस नव्हते. आमच्या वेळेस नीतिमूल्य नव्हतं. आमच्या वेळेस सकाळी प्रार्थना झाली, राष्ट्रगीत झालं की लगेच इंग्लिशचा तास, इंग्लिश, मराठी, हिंदी, आणि हे 8 तास संपले, मध्ये ब्रेकफास्ट आणि जेवणाची सुट्टी झाली की घरी जायचं. ही शिक्षण पद्धत आहे. आणि आता मी जे बघतोय, आता तर मुलांना स्क्रू केलं जातं, अक्षरशः लिटरली स्क्रू केलं जातं, आणि त्यांचा फक्त एकच एकच विभाग वाढवला जातो. लर्न करा, आउटपुट द्या, लर्न करा, आउटपुट करा, लर्न करा, आउटपुट करा. दे आर नॉट मशीन्स. दे आर नॉट मशीन्स. We are human beings and we are not machines. You should know it. Unfortunately, most of the people don't know it and most of the teachers don't know it. They think माझ्या स्कूलचा परफॉर्मन्स जोरात झाला पाहिजे, मग काय सगळ्या स्टुडंटने टॉपर आलं पाहिजे. सगळ्या स्टुडंटने जर टॉपर यायचं असेल तर हे असं आहे, हा फॉर्मॅट आहे, हे पुस्तक आहे, असा अभ्यास करा, असा रट्टा मारा, आणि परीक्षा आली की असा आउटपुट द्या. This is the system and this is wrong. Don't think you are just a body. मैं देह नहीं नश्वर नासी, मैं अलख निरंजन अविनाशी. I am not this body. I am not this mind also. I am the soul. Shivoham, Shivoham. I am Shiva. Just feel the sentence. I am Shiva. मी शिव आहे, मी शिव स्वरूप आहे. अरे कशाला, कशाची भीती आहे तुम्हाला? कशाची भीती आहे तुम्हाला? आणि जगात जर सर्वात मोठी भीती असेल तर ती म्हणजे मृत्यूची भीती. म्हणूनच तर आमचे दवाखाने चालतात. लोक मृत्यूला घाबरतात आणि ऍडमिट होतात. काय आहे मृत्यू? काय आहे मृत्यू? आणि त्या आधी काय आहे हे शरीर? त्या आधी काय आहे हे मन? त्या आधी काय आहे आपलं व्यक्तित्व? हे आपण समजून घेतलं पाहिजे. माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलं, हो मी MBBS झालो, मी अॅनाटॉमी शिकलो, फिजिओलॉजी शिकलो, बायोकेमिस्ट्री शिकलो, पॅथॉलॉजी शिकलो, मेडिसिन शिकलो, सर्जरी शिकलो, त्याच्यानंतर पिरियाट्रिशियन झालो. पण हे शिकत असताना हे भौतिक ज्ञान होतं. माझ्या सद्गुरूने मला स्पिरिच्युअल ज्ञानाशी अवगत करून दिलं, आणि त्यांनी सांगितलं, पहिल्यांदा हातोडा मारला तो म्हणजे आय एम नॉट दिस बॉडी. हे शरीर म्हणजे मी नाही, हे मन म्हणजे मी, हे सुद्धा मी नाही. मी शरीर आणि मनाच्या पलीकडे शुद्ध नित्य बुद्ध आत्मतत्व
ऊर्जा. आणि इयत्ता 9वीत मी शिकलो, ऊर्जा, एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड अँड एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉयड. One form of energy can be converted into the other form, but the total energy in the universe remains constant. हा ऊर्जा अक्षयतेचा नियम माझ्याच वडिलांनी, माझे वडील पण टीचर आहेत, भौतिक शास्त्रात इयत्ता 9वीत मला शिकवला. ऊर्जेची निर्मिती अथवा नाश होऊ शकत नाही. एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत होऊ शकतं, तथापि विश्वामधील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते. आणि माझे सद्गुरू म्हणतात की तू ऊर्जा आहेस, म्हणजे माझा नाश होऊ शकत नाही. मग मृत्यू काय आहे? मग मृत्यू काय आहे? मृत्यू ही फक्त भीती आहे. कशाची? हे सगळं सुटून जाण्याची. हा भोग, ही बायको माझी, किती सुंदर रिलेशन्स आहेत आमचे, हा संसार माझा, हा मुलगा माझा, ही नोकरी माझी, हा बँक बॅलन्स माझा, हे हॉस्पिटल माझं, निमित्ताचा धनी, निर्मिलाचे प्राणी, माझे माझे म्हणून तोही वाया गेला. अरे कोण काळ येईल कैसा, नाही या देहाचा भरवसा. मग मग माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे? हे शरीर म्हणजे काय आहे ते नीट समजून घ्या. हे शरीर म्हणजे पंचमहाभूतांपासून बनलेला हा मेळा आहे. याच्यात एक सॉफ्टवेअर, हे मन आहे, आणि एक ऊर्जा आहे. जसा हा मोबाईल आहे, मोबाईल मध्ये हार्डवेअर म्हणजे तुमची बॉडी, मोबाईलचं सॉफ्टवेअर म्हणजे तुमचं मन, आणि मोबाईलची बॅटरी म्हणजे तुमचा सोल. आणि जेव्हा हे तिघ व्यवस्थित कोऑर्डिनेशन मध्ये कार्य करतील तर आणि तरच तुमचं व्यक्तित्व सुंदर बनणार. आणि व्यक्तित्व निर्माण से चरित्र निर्माण, चरित्र निर्माण से राष्ट्र निर्माण. राष्ट्र निर्माण जर आपल्याला करायचं असेल, बल सागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो, असं फक्त आपण साने गुरुजींच्या जयंतीलाच म्हणणं योग्य नाही. त्यांना काय म्हणायचं आहे ते नीट समजून घेतलं पाहिजे. आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक सुंदर चरित्र, एक सुंदर व्यक्तित्व कसं घडवता येईल याचा प्रत्येक शिक्षकाने विचार केला पाहिजे. इफ wealth is lost, nothing is lost. If health is lost, something is lost. And if character is lost, everything is lost. हे आपण शिकतो. आणि कदाचित तुमच्या शाळेच्या ठिकाणी सुविचार पण लिहिलेला असेल. अरे हो, पण चित्ती वचनी कृतीत यावी सहज सुधा माधुरी. जे चित्तात आहे ते वचनात आलं पाहिजे, आणि जे वचनात येतंय ते कृतीत आलं पाहिजे. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. नाहीतर नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, याच्याने ट्रान्सफॉर्मेशन होत नाही, याच्याने बदल घडत नाही. आपल्याला या शरीराकडे एका डोळस दृष्टीने, क्लस्टर थिंकिंगने बघायला लागेल. आणि माझा अध्यात्म मला सांगतो, माझं मेडिकल सायन्सने मला शिकवलं की व्हेन्स कशा आहेत, आर्टरीज कशा आहेत, अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर कसं आहे, फिजिओलॉजी मध्ये या हृदयाचं फंक्शन कसं चालतं, डायजेस्टिव्ह सिस्टीमचं फंक्शन कसं चालतं, तुमची जेनायटो युरिनरी आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कसं कार्य करते, तुमची नर्वस सिस्टीम कसं कार्य करते, हे आम्ही फिजिओलॉजी मध्ये शिकलो. त्याच्यात जे बायोकेमिकल्स असतात, जे न्यूरो ट्रान्समिटर्स असतात, ज्या पेशी, ज्या रक्तातल्या सेल्स असतात, त्या कसे कार्य करतात, हे आम्हाला मेडिकल सायन्स मध्ये शिकवलं गेलं. पण माझ्या सद्गुरूंनी सांगितलं की अरे हे शरीर जे तू बघतोयस हा तर अन्नमय कोश आहे, पण याच्या पलीकडे प्राणमय कोश आहे, याच्या पलीकडे मनोमय कोश आहे, त्याच्या पलीकडे ज्ञानमय कोश आहे, आणि त्याच्याही पलीकडे आनंदमय कोश आहे. आणि तुझा हा प्रवास तू करून घेतला पाहिजे सद्गुरूच्या कृपेने, सद्गुरूच्या आशीर्वादाने. आणि मग तुमची आत्मोन्नतीला सुरुवात होते. आणि यालाच म्हणतात आत्मोन्नती. जर एखादं व्यक्तिमत्व आत्मोन्नत असेल तर ते इरिटेबल राहू शकत नाही, ते उद्विग्नता त्याच्या आयुष्यात असू शकत नाही. आणि जर तुमच्या आयुष्यात उद्विग्नता असेल तर समजून जा की तुम्ही आत्मोन्नत नाहीत. आत्मोन्नती म्हणजे मनाची शांती, आणि मनाची शांती जर नसेल तर तुम्ही काहीही एन्जॉय करू शकत नाही. हे जीवन एक सुंदर पार्टी आहे. हसीबा खेलीबा करीबा ध्यान, हसीबा खेलीबा करीबा ध्यान गोरक्षनाथ म्हणतात. आणि
आपण या जीवनाची पार्टी जर आपल्याला एन्जॉय करायची असेल तर आपल्याला काय पाहिजे? सुदृढ शरीर पाहिजे. जर माझं डोकं दुखत असेल, जर माझं पोट दुखत असेल, कितीही भारी पार्टी दिली माझ्या मित्राने, तरीही मी ती पार्टी एन्जॉय करू शकत नाही. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. आणि तुमचं शरीर चांगलं आहे, पण मन भीतीने ग्रसित आहे. मन भीतीने ग्रसित आहे. मृत्यूची भीती आहे. हे सगळं सुटून जाईल याची भीती आहे. किंवा मन खूप कामी आहे, मनात सतत तेच विचार येतात. किंवा मन क्रोधी आहे, सतत कुणावर तरी राग, कुणाची तरी ईर्ष्या, कोणाचा तरी द्वेष. मनात जर काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद याचं आधिक्य असेल तर आपोआपच दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंद लुप्त व्हायला लागतो. आणि म्हणून म्हणून मी प्रत्येकाला मोटिवेट करतो. प्रत्येकाला मोटिवेट करतो. कशासाठी? स्वतःला जाणून घेण्यासाठी. मी डॉक्टर सचिन निकम या जगाला माहितीये, पण मला असं वाटतं की आय एम अ हेल्थ कोच. हेल्थ कोच म्हणजे लोकांनी सुदृढ शरीर लोकांना कसं प्राप्त व्हावं हे मी लोकांना शिकवतो. पण माझ्या लक्षात आलं की लोकांची लाईफस्टाईलच एवढी चुकीची आहे. नको ते खातात, नको तेव्हा झोपतात, नको तसं राहतात, नको ते कार्य करतात, नको तसा विचार करतात. विचार कुठे करतात? विचार मनात करतात. ऑटोमॅटिकली हेल्थ कोच मधून मी लाईफ कोच झालो. लाईफ कोच म्हणजे अरे जीवन कसं जगलं पाहिजे ते समजून घ्या. अवेलेबल आहे. अवेलेबल तर सगळं आहे. गटारीतली घाण पण आहे. मग म्हणून काय ती खाणार का? ती खाणार? तुमची सद विवेक बुद्धी जागृत असली पाहिजे. काय खावं आणि काय खाऊ नये हे जसं आपल्याला कळतं, अगदी तसंच जीवन कसं जगावं हे एक कला आहे. आणि ही कला प्रत्येकाने अवगत करून घेतली पाहिजे. नाहीतर तुमच्याजवळ फार धीरूभाई अंबानी एवढं जरी संपत्ती असेल तरी तुमच्या मनाला शांतता मिळू शकत नाही. तुम्ही कोर्टात भांडण कराल, कोर्ट खेळत बसाल. लक्षात घ्या, कोर्ट खेळत बसाल. या माझ्या भावाने हा बाण जास्त घेतला आणि माझ्या भावाने माझं शेत घेऊन टाकलं, माझ्या भावाने माझा मुरुम उचलून नेला. बघा कोर्टात काय काय केसेस चालू आहेत. आणि मनाची शांती नसेल तर ही उद्विग्नता आपोआप येणार. आणि म्हणून अन्नमय कोश, प्राणमय कोश आणि त्याच्या पलीकडे हा मनोमय कोश. आणि म्हणून तुम्हाला आरोग्याबरोबर मनाची शांती सुद्धा आवश्यक आहे. डॉक्टर म्हणून माझं ऑब्झर्वेशन आहे. तुम्हाला सांगतो, सोमॅटिक डिझिजेस म्हणजे शारीरिक प्रॉब्लेम्स मुळे झालेले आजार, सोमॅटिक डिझिजेस तुम्हाला सांगतो फक्त 20%. सोमॅटिक डिझीज म्हणजे काय? काहीतरी मला बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं, काहीतरी व्हायरल इन्फेक्शन झालं आणि त्याच्यामुळे माझं शरीराची एनाटॉमी डिस्टर्ब झाली, खराब झालं. याला म्हणायचं सोमॅटिक डिझिजेस. आणि 60% काय? सायकोसोमॅटिक डिझिजेस आहेत. 60% सायकोसोमॅटिक म्हणजे माझं डोकं दुखतंय. कशामुळे? बायकोने सकाळी चहा नाही दिला. सायकोसोमॅटिक डिझीज. विषय लक्षात आला? माझं डोकं दुखतंय, मला ऍसिडिटी झाली. का? रात्री झोप नाही झाली व्यवस्थित. झोप का नाही आली? बायकोचं माझं भांडण झालं. किंवा माझ्या भावाने माझ्या प्रॉपर्टीतलं अमुक हिसकावून घेतलं, मला रात्री झोप नाही आली, सकाळी मला ऍसिडिटी झाली, पोट दुखायला लागलं. बघा, सायकोसोमॅटिक डिझीजेस येतात माझ्याकडे. असे पेशंट माझ्याकडे येतात. 20% फक्त सोमॅटिक डिझीजेस आहेत. 60% आर सायकोसोमॅटिक. आणि काही उरलेले प्युअर सायकॅट्रिक आहेत, म्हणजे फक्त मानसिकच आहेत. म्हणजे काही नसतंच. त्यांना हॅल्युसिनेशन्स होतात, त्यांना डिल्युजन्स होतात, कुठल्या तरी वेगळ्याच विश्वात असतात. कुणाला तरी असं वाटतं की हा माझ्याविषयी चांगला विचार करतच नाही बरं का, विनाकारण काही देणं नाही घेणं नाही, त्याची माझी ओळख पण नाही. असे काही सायकॅट्रिक इलनेस असतात. म्हणजे सायकॅट्रिक इलनेस पण कमी आहेत, सोमॅटिक इलनेस पण कमी आहेत. पण जास्त आजारांचं प्रमाण काय आहे? सायकोसोमॅटिक. म्हणजे भीती काहीतरी नकारात्मकता. आणि जर का ती आपल्या मनात घर करून बसली तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. मग तुम्ही म्हणाल मन जे आहे या मनाला ताब्यात ठेवण्याचं काही इलाज आहे का? कारण मन से बडा बहुरूपी न कोई,
पल पल रचता स्वांग निराले, माया ममता में उलझा रहे वो, पड़ जाए जो मन की पाले, मन के बहकावे में न आ, मन राह भुलाए भ्रम में डाले, तू इस मन का दास न बन, इस मन को अपना दास बना ले. तर माझ्या सद्गुरूंनी मला मनाचं दास बनून जगायला शिकवलं नाही, मनाचं बॉस बनून जगायला सांगितलेलं आहे. आणि मनाचं बॉस बनून जगण्यासाठी तुम्हाला, तुम्ही ठरवा, चॉईस इज युअर्स. मनाचं गुलाम बनायचं म्हणजे काय? आज मनात आलं गुलाबजामुन खायचे, अरे पण तुला डायबिटीज आहे ना. आता मन काय म्हणतं? बुद्धी म्हणते की अरे तू डायबिटीज आहे, डॉक्टरांनी तुला सांगितलेलं आहे गोड खाऊ नको. इंद्रिय जीभ काय म्हणते? आजच्या दिवस खाऊन घे रे, फुकटचं मिळालेलं आहे, पार्टी आहे, घे खाऊन. चालतंय रे, सगळंच खातायत, मग मी पण खाल्लं तर काय बिघडणार? बघा, हे सगळं संकल्प विकल्प चालू आहे मनात. तुमचं ज्ञान, तुमची बुद्धी सांगते की आपल्याला डॉक्टरांनी गुलाबजामुन खायला नाही सांगितलेलं आहे. बुद्धी म्हणते फुकट मिळतंय, घे खाऊन. बुद्धी जस्टिफाय करते, ही कुबुद्धी आहे. नंतर तुमच्यातला संयम म्हणतोय काय की नाही, मला या शरीराची काळजी घेतली पाहिजे, माझी शुगर वाढून जाईल, डॉक्टरांनी पथ्य सांगितलेलं आहे, मला कुपथ्य करायचं नाही. आता ज्याच्याजवळ संयम आहे तो जिंकतो, आणि ज्याच्याजवळ संयमाचा अभाव आहे मग तो जस्टिफिकेशन देतो. एकदाच खाल्लं मग काय झालं, मग संध्याकाळी मी गोळी जास्त घेऊन घेतो, किंवा उपवास करतो, किंवा 2 किलोमीटर चालून घेतो. विषय लक्षात आला का? ज्याच्याजवळ संयमाचा अभाव आहे तो हे जस्टिफिकेशन देतो. आणि मग तुम्ही म्हणाल सर माझ्याकडे संयमाचा अभाव आहे, मला कळतं पण वळत नाही, मग कळतं पण वळत नाही, मग ते वळण्यासाठी काय केलं पाहिजे? लवकर निजे लवकर उठे का मी सांगतोय का? ते सांगितलेलं आहे, अन ऍपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे. तुम्हाला माझ्याकडे यायची गरज नाही का मी सांगतोय का? माझा धंदा जोरात चालला पाहिजे, उलट मी आकर्षित करतो. पडा आजारी पडा, या माझ्याकडे, मी आकर्षित करतो. आणि आजारी पडून माझ्याकडे या, पण मी जे म्हणतोय ना, माझे सद्गुरूंनी मला जे सांगितले ना, ते समजून घ्या आणि खरोखर निरोगी कसं व्हावं याचा मंत्र माझ्याकडून शिकून घ्या. आणि हे शिकवत असताना मी आपोआपच डॉक्टर कडून हेल्थ कोच झालो, हेल्थ कोच कडून लाईफ कोच. नंतर माझ्या लक्षात आलं की लोकांच्या डिझायर्स खूप आहेत. नुसतं गुलाबजामुन नाहीये, मला चांगली बायको पण पाहिजे, मला मस्त छान फ्लॅट नको, मला बंगला पाहिजे, बंगल्याच्या समोर मस्त छान स्विमिंग पूल पाहिजे, स्विमिंग पूल मध्ये मला नोकर चाकर पण पाहिजे, त्यांनी माझी सेवा पण केली पाहिजे. बघा डिझायर्स, ह्या डिझायर्सला अंत नाही. मग या सगळ्या डिझायर लेस व्हावं आणि बसावं, हिमालयात निघून जावं का? मुळीच नाही. माझे सद्गुरू सांगतात संसार करावा नेटका, दिसू देऊ नये कुठे फाटका, परमार्थाचा चुटका असू द्यावा. परमार्थाचा चुटका आपल्याजवळ असला पाहिजे. आणि हे साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर सतत अभ्यास. सकाळी साधना करा, सकाळी प्राणायाम करा. मग आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही प्राणायामाला काय एवढं महत्व देतात? मी सांगितलं अन्नमय कोश, प्राणमय कोश आणि मनोमय कोश. हा जो प्राण आहे, प्राण, मी प्राणाबद्दल बोलतोय, श्वासाबद्दल नाही. श्वास म्हणजे हवा जाते फुफ्फुसापर्यंत, याला श्वास म्हणतात. पण याच्यातला फक्त शुद्ध पाठ जो ऑक्सिजन आहे, ज्याला आपण प्राणवायू म्हणतो, तो आपल्या पेशी पर्यंत जाऊन पोहोचतो आणि तो आपल्याला ऊर्जान्वित करतो. आपल्याला असं वाटतं की मी जेवण करतो म्हणून मला एनर्जी मिळते. डॉक्टर मी काल 2 दिवसापासून रोजा करतोय, उपवास केला, जरा सलाईन लावून द्या ना मला. अरे येडा आहे का तू? एकतर अति सर्वत्र वर्जते. मी कोणावर टीका करत नाही, पण दिवसभर भुके राहायचं आणि संध्याकाळी तळलेले पापड खायचे, याच्यासारखा मूर्खपणा दुसरा जगात कोणताच असू शकत नाही. रात्री जेवढं पाहिजे तेवढं खायचं. अरे सकाळचं जेवण तुमचं राजासारखं असलं पाहिजे, दुपारचं जेवण तुमचं राजपुत्रासारखं असलं पाहिजे, माणसासारखं असलं पाहिजे, आणि रात्रीचं जेवण तुमचं भिकाऱ्यासारखं असलं पाहिजे. म्हणजे जेवढं मिळेल तेवढं
खूप जास्त रात्रीच्या जेवणाकरता क्रेझी होऊ नका. रात्री तुमच्या शरीराला कामाला लावू नका. रात्री जर तुम्ही भरपेट जेवण केलं तर तुमचं शरीर, तुमचं मन झोपतं, पण शरीर मात्र आत कार्य करत राहतं. ते अन्न पचवण्यासाठी तुमची ऊर्जा खर्च होत राहते. आणि मग सकाळी उठलं की बेल्चिंग, ढेकर येतात. रात्री जे जेवलेलं असतं त्याचेच ढेकर येतात. ऍसिडिटी होऊन जाते. काय खाल्लं रात्री? मटण. अरे, मटणाला पचायला 48 तास लागतात राजा. हिरवा भाजीपाला खा, फळं खा. तुम्हाला काय आवडतं? चिकन लॉलीपॉप, मसालेदार तर्रीबाज फिश, फ्राईड फिश. कसं होणार याच्याने? अरे, काय खावं आणि काय कधी खावं याचं पण शास्त्र आहे. शास्त्र में जो बात है वो करने के हात है. नुसतंच वाचून घेतलं आणि सोडून दिलं, मला सगळं माहिती आहे, हा ज्ञानाचा अहंकार आहे. आणि हा तर सगळ्यात वाईट. ज्ञानाचा अहंकार हा तुम्हाला काहीच करू देत नाही. उलट विनम्रपणे मला काही माहित नाही आणि मी सकारात्मकतेचा स्वीकार करतो. मग एखाद्या लहान पोराकडनं सुद्धा आपण शिकू शकतो. जर आपण अहंकार रहित असू तर. नाहीतर तो जो आपल्याला अहंकार आहे, हे तर मला सगळं माहिती आहे, हे तू काय एवढं सांगून गेलाय, हे तर युट्यूबला पण आहे, हे तर अमुक अमुक पुस्तकात पण आहे, गीतेत पण हेच सांगितलेलं आहे. अरे हो, तू वाचलं पण असेल, पण ते कृतीत आणतोयस का? दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हणून मी म्हणतो, चित्ती वचनी कृतीत यावी सहज सुधा माधुरी. जसं आम्ही अन्नमय कोश म्हटलो, प्राणमय कोश म्हटलो, मनोमय कोश म्हटलो, त्याच्या पलीकडे बुद्धी, ज्ञान आणि तो सत्सद विवेक बुद्धी फक्त आणि फक्त प्राणायामानेच तुमचा संयम वाढू शकतो. जसं हा श्वास शरीर आणि मनाला जोडून ठेवतो, अगदी तसंच मन आणि आत्म्याला जोडून ठेवतो तो प्राण. आणि म्हणून प्राणायाम. आता पहिला प्राणायाम केला आपण भस्त्रिकेच्या माध्यमातून या चित शक्तीचं रूपांतर प्राणशक्तीत झालं. कपालभाती प्राणायामाच्या माध्यमातून हीच प्राणशक्ती तुमच्या 72,000 नाड्यांपर्यंत पोहोचली. आणि अनुलोम विलोम प्राणायामाच्या माध्यमातून ही ऊर्जा आपण बॅलन्स केली. हे 3 प्राणायाम आपण केलेत, 3 आवर्तन त्याचे केले. आणि प्रत्येक प्राणायामाचा मी तुम्हाला फायदा पण सांगितला. चित शक्तीचं रूपांतर प्राणशक्तीत, प्राणशक्ती 72,000 नाड्यांपर्यंत पोहोचली. मी माझ्या टीचरला प्रश्न विचारला. अॅनाटॉमीचे डॉक्टर सरन टीचर होते, खूप स्ट्रिक्ट होते. आणि त्यांना मी सांगितलं, त्यांनी मला सांगितलं की ही आर्टरी आहे, ही व्हेन आहे. त्यांना म्हटलं, ह्या शरीरात नाड्या आहेत का? नाड्या. मला ते म्हटलं, कसल्या नाड्या? मी नाही असे काही नाड्या बिड्या ऐकलेल्या. काय, कुठून हे काढलं? चड्डीची नाडी मला माहिती, फक्त मला चड्डीची नाडी माहिती. कसल्या नाड्या? अहो सर, म्हटलं स्पिरिच्युअलिटी मध्ये आहे ना 72,000 नाड्या आहे. अरे ते शरीरात नसतं, मग कुठे असतं ते मला नाही माहिती. मी काय स्पिरिच्युअल गुरु आहे का? मी तुला ही अॅनाटॉमी शिकवतो, ही रेडियल नर्व कशी जाते ती मला सांग, तिचा ओरिजिन काय आहे, तिचं इन्सर्शन काय आहे आणि तिचं हाऊ इट फंक्शन ते तू मला सांग. बाकी हे असले प्रश्न मला विचारू नको. पण माझ्या मनात जिज्ञासा होती, माझ्या मनात क्युरियासिटी होती. आणि मी माझ्या सद्गुरूंना विचारलं. आता ह्या गुरुकडून कळत नाही तर आपण आपल्या सद्गुरूला विचारावं. कॉमन सेन्स. आणि माझ्या सद्गुरूंना विचारलं की स्वामीजी म्हणायचो मी त्यांना, स्वामीजी हे 72,000 नाड्या, मी तर सगळं शरीर डिसेक्शन करून बघितलं, मला तर कुठे सापडल्या नाहीत. कुठे त्या 72,000 नाड्या? ते खो 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 हसले. ते म्हटले, आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी. तुझ्या 72,000 नाड्या या भौतिक शरीरात शोधून राहिला. अरे ते तर प्राणमय कोशात असतात. आणि प्राणमय कोशात चक्र असतात. म्हटलं, काय असतं हे चक्र? मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र आणि आज्ञा चक्र. सहस्रार हे चक्र नाही, सहस्र दल कमल आहे. आणि ह्या कुंडलिनी शक्तीला, अधोगामी वाहणाऱ्या शक्तीला ऊर्ध्वमुखी करणं हेच आपलं मुख्य कार्य आहे. आणि यासाठी लोकांना प्रवृत्त करणं, यालाच म्हणतात आत्मोन्नती, यालाच म्हणतात सोल अपलिफ्टमेंट. आणि या कार्यासाठी माझ्या सद्गुरूंनी मला प्रवृत्त केलं. जे जे आपणाशी ठावे ते सर्वांना सांगावे, ज्ञानी करुणे सोडावे सकळ जन. मी माझ्या सद्गुरूंना विचारलं, उलट ज्ञान, आमच्या आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे की ज्ञान गुप्त ठेवावं, ते फक्त आपल्या पिढ्यांमध्येच चाललं पाहिजे. जर मी ज्ञान दुसऱ्याला दिलं तर त्या ज्ञानाचा उपयोग करून दुसऱ्याचं कल्याण नाही का होणार?
दुसऱ्याचं कल्याण नाही का होणार? मग मला जर एखादी कला येत असेल तर मी ती फक्त माझ्याच पोराला शिकवणार. हा झाला स्वार्थ. आणि हा झाला अडथळा. हे झालं ब्लॉकेज, हे ऑब्स्ट्रक्शन आहे. अरे ज्ञान दिल्याने वाढतं. आणि म्हणून देऊन टाका, देऊन टाका. आपण जेववी लोका, ऐसे संतर्पण करी तुका. तुका म्हणे मांडले दुकान, तुका म्हणे मांडले दुकान, देतो मोलावीन साऱ्या वस्तू. यारे यारे लहान थोर. पण इथं पाहिजे कुणाला? जो तो आपल्या आपल्या संसारात आणि आपल्या डेली रुटीन मध्ये इतका निमग्न झालेला आहे की त्याला विचारलं, अरे हे करत जा. नाही ना सर, माझ्याकडे टाइमच नाही, माझ्याकडे टाइमच नाही. अरे कशाला टाइम आहे? युअर टाइम इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. इफ यू आर गोइंग टू वेस्ट युअर टाइम, यू आर नॉट वेस्टिंग युअर टाइम, यू आर वेस्टिंग युअर लाईफ. कारण तुझ्या डोक्यावर बसलाय काळ, कधी टाकेल जाळ. तुझ्या डोक्यावर बसलाय काळ, कधी टाकेल जाळ. तो काळ, कोण काळ येईल कैसा, नाही या देहाचा भरवसा. आणि म्हणून तो आपल्या डोक्यावर कधीही जाळ टाकू शकतो आणि आपल्याला घेऊन जाऊ शकतो. मग आपण काय केलं पाहिजे? आपण काय केलं पाहिजे? माझे सद्गुरू सांगायचे, मनुष्य देहाची या ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपादृष्टे दिला, कृपादृष्टी दिला. आणि जेव्हा तुम्ही या चैतन्याच्या मार्गावर चालतात, जेव्हा तुम्ही साधना सेवा सत्संगाच्या या मार्गावर चालतात, तेव्हा तुम्ही जे पाहिजे ते सगळं मॅनिफेस्ट करू शकतात. दिस इज प्युअर सायन्स, दिस इज लॉ ऑफ अट्रॅक्शन, दिस इज सिक्रेट अँड विच आय नो. I have implemented this in my life and I have materialized which I visualize. जे मी व्हिज्युअलाइज केलं ते सगळं माझ्या आयुष्यात मटेरियलाइज झालं. प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नाही. तुम्ही सुद्धा या शास्त्राचा उपयोग करा. भौतिक जीवनात समृद्धीची गॅरंटी देतो, आरोग्याची गॅरंटी देतो, मानसिक जीवनात शांततेची गॅरंटी देतो, आध्यात्मिक जीवनात परम आनंद, सच्चित आनंद, अखंड आनंदाची गॅरंटी देतो. जर तुम्ही या डिवाइन पाथवर चाललात तर. आणि डिवाइन पाथ काय आहे? सकाळी साधना, दिवसभर सेवा, रात्री झोपायच्या आधी सत्संग. सकाळी प्राणायाम करा, स्वतःला ऊर्जान्वित करा आणि पुरुषार्थाने लात मारेल तिथून पाणी काढेल असा दुर्दम्य आत्मविश्वास ठेवून स्वतःच कल्याण करता करता चरित्र निर्माण से राष्ट्र निर्माण. भल सागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो. हे ध्येय ठेवून जे जे आपणाशी ठावे ते सर्वांना सांगावे. ज्ञाने करुणे सोडावे सकळ जन. पण ऐकायचंय कुणाला? इथं ऐकायचंय कुणाला? जो ऐकेल त्याचं कल्याण होईल. आणि जो या कानाने ऐकून सोडून देईल, या पुढली तू करू नको चिंता, नारायण तुझला त्राता. असं म्हणून मी सोडून देतो. पण प्रत्येकाविषयी मला वाटतं की याला आरोग्य प्राप्त व्हावं, याचं आयुष्य सुंदर व्हावं. देवाने दिलेलं आयुष्य सुंदर आहेच, पण त्याला अजून सुंदर बनवण्याचा हा मार्ग आहे. जेवढं समजलं तेवढं समजलं, जेवढं नाही समजलं ते द्या सोडून. पण एक तरी ओवी अनुभवावी. आयुष्यभर जरी तुम्ही हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे, याच्याने काहीच होत नाही. मी तुम्हाला सांगतो, जर तसं राहिलं असतं तर ते मशीन असतं ना, ते रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत राहतं, ते इलेक्ट्रॉनिक वर चालतं, त्याला पण देव प्रसन्न झाला असता. त्याच्याने होत नाही. मग अखंड नामस्मरण करू नये का? नाही, अखंड नामस्मरण करावं, पण चित्ती वचनी कृतीत यावी. जर तुम्ही तुमच्या कृतीत ते ज्ञान अवतरलं नाही, आणलं नाही, तर जन्माला हेला आणि ओझे वाहून वाहून मेला. असे मरताना बुडत आहे जन पहावेना डोळा. आणि म्हणून अतिशय बळजबरी धरून आणतो मी. अरे ऐका रे, हे समजून घ्या रे, आणि स्वतःच्या जीवनाचं कल्याण करून घ्या. बळजबरी धरून आणतो, मला माहितीये. पण आहेच मी असा, जसा आहे तसा आहे. ज्याला आवडेल त्याला आवडेल, ज्याला नाही आवडणार तर दिल सोडून. मला काही घेणं देणं नाही.
मला फक्त एकच माहिती आहे, माझ्या सद्गुरूंनी शेवटच्या श्वासापर्यंत आत्मोन्नती आणि विश्वशांतीसाठी कार्य केलं. मी आरोग्य, आत्मोन्नती आणि विश्वशांतीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्य करत राहणार. जे मला माहिती आहे ते लोकांना सांगत राहणार. ज्याला समजेल त्याला समजेल, ज्याला नाही समजणार तो देईल सोडून. पण माझ्यामुळे एका जरी व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक ट्रान्सफॉर्मेशन, बदल घडू शकलं, तर मला असं वाटतं की माझ्या सद्गुरूने मला जे ज्ञान दिलं ते सार्थ झालं. ते त्याचं जे होणं अपेक्षित होतं ते झालं. आणि यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत सतत कार्यमग्न असणार. जे तुम्हाला कळलं ते तुम्ही कृतीत आणण्याचा, इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. तुमचं निश्चित कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हे माझं अभिवचन आहे. शुभम भवतु. श्री गुरुदेव दत्त.